नमस्कार, मी मयुरेश गोखले. RMW प्रेझेंट बीज बज या मालिकेत आपले स्वागत करतो. IT सेक्टरमध्ये आजकाल तरुणांना नोकरीच्या आणि व्यवसायाच्या अनेक संधी आहेत. पण ग्रामीण भागातली मुलं या क्षेत्रामध्ये सहसा मागे पडतात असं आपण बघतो आणि त्याच्यामागची कारणंही बरीच आहेत. पण ग्रामीण भागातूनच एक तरुण व्यक्ती जो IT सेक्टरमध्ये उंच भरारी घेतोय असा आज आपल्यासोबत इथे स्टुडिओत उपस्थित आहे. मराठी शाळेतून शिक्षण पूर्ण करून स्वतःची IT कंपनी सुरू करणारा असा एक व्यक्ती ज्याचं नाव आहे राम वामनराव घोनमोडे. तर आज आपण त्यांचे स्वागत करूया आपल्या स्टुडिओमध्ये. राम सर, आपले स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. मराठी शाळेतून ग्रामीण भागातून आपले शिक्षण पूर्ण करून इंजिनिअरिंगची डिग्री यांनी IT मध्ये घेतली आणि त्याच्यानंतर वेब आकृती या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट फर्मचे ते मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. अनेक स्टार्टअप्सना यांनी मदत केलेली आहे आणि दत्ता मेघे इन्स्टिट्यूट आणि VIA या संघटनेकडून यांना बेस्ट यंग एंटरप्रेन्युअर असा अवॉर्डही मिळालेला आहे. तर आता आपण अशा हरहुन्नरी आणि एका तरुण उमद्या व्यक्तिमत्वाची चर्चा करूया आणि त्यांचा प्रवास बघूया. तर राम सर, कसे आहात? मी फार मजेत आहे आणि थँक्यू मला तुम्ही या व्यासपीठावर बोलवल्याबद्दल आणि ही संधी दिल्याबद्दल त्याच्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आणि ऑब्वियसली या अशा वातावरणात आणि अशा स्टार्टअपच्या नवीन वातावरणात आता ज्या पद्धतीने नवीन जनरेशन त्या दृष्टिकोनातून बघत आहे, तर मला वाटते की तुमचा व्यासपीठ हा त्यांच्यासाठी खूप मोलाचा राहील. आणि मराठमोळी व्यासपीठ आणि मराठमोळ्या संभाषणात आपल्या मराठी लोकांना ह्या गोष्टींचा जर अनुभव घेता आला तर मला वाटते की माझी कार्यसिद्धी कुठेतरी कामाला आली. क्या बात आहे. RMWचा नेहमीच हा प्रयत्न असतो की नवीन नवीन विषय असे घेऊन यायचे आणि खरंच एक इन्स्पिरेशन असं लोकांसाठी पुढे ठेवावं. बरोबर. तर मराठी शाळा आणि IT सेक्टर, राईट, ह्या प्रवासाचं नेमकं इन्स्पिरेशन कोण आणि कसं निवडलं हे क्षेत्र? हो, आता हा एक खूप मोठा प्रवास आहे, पण मी याचा संदर्भ बिलकुल छोट्या आणि एका विशिष्ट पद्धतीने एक स्टोरी म्हणून तुम्हाला मी सांगतो आहे. तर सुरुवातीच्या काळात आम्ही जिथे असतो तर माझे जे वडील आहेत ते फक्त घरातले एकच असे शिक्षक होते ज्यांनी शेती हा पूरक व्यवसाय न करता 5 भावंड असतानाही 5 भावंडांनी स्वतःला कॉम्प्रोमाइज करून माझ्या वडिलांना शिक्षक बनवण्यापर्यंतची त्यांनी उपज केली. त्याच्यानंतर त्यांना एका छोट्याशा गावामध्ये एक शिक्षकाची पदवी मिळाली आणि त्यांनी बाकी 40 वर्ष त्यांनी तिथे ॲज अ प्राध्यापक म्हणून तिथे त्यांनी आपले कार्य केलेले. त्या गोष्टीमुळे एक आमच्या घरामध्ये एक वातावरण जो एक शिक्षकी पेशातल्या व्यक्तीचा असतो तो नेहमीच आमच्यावर राहिलेला आहे, ते म्हणजे डिसिप्लिन. कोणतंही काम करायचं असेल निमूटपणे करावं लागेल, अभ्यासाच्या बाबतीत असो किंवा कोणत्याही बाबतीत. देवाकृपेने माझे पॅरेंट्स नेहमी सपोर्टिव्ह राहिलेत आणि त्यामुळे मी मराठी शाळेत असतानासुद्धाही मी आपल्या पद्धतीने ज्याही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस मला आईवडिलांनी खूप साथ दिलेली आहे. लहानपणातच असताना एक जाणीव होती मला की मी काहीतरी वेगळं करावं आणि काहीतरी वेगळं केल्यानंतर लोकांना त्याबद्दल काही आपल्या संदर्भात किंवा आपल्याबद्दल एक आपुलकी राहावी ही नेहमीच भावना असायची. तर लहान वयात इयत्ता 1लीपासनं तर इयत्ता 10वीपर्यंत शाळेचा कॅप्टन असणं, क्रीडा किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात प्रमुख असणं, ऑर्गनायझर असणं, कोऑर्डिनेटर असणं, त्या गोष्टी करता करता कालांतराने मला ही जाणीव झाली की माझ्यात तो एक एक्स फॅक्टर आहे की जेणेकरून आपण जे बोलतो, आपण जे करतो त्यात आपल्याला त्या कार्यसंगतीत किंवा त्या कार्यात लोकांचा पण एक चांगला सहभाग भेटत आहे. शिक्षणात मी म्हणू शकतो की मी खूप असा हुशार मुलगा नव्हतो, पण इयत्ता 10वीपर्यंत पहिला किंवा दुसरा नंबर नेहमी यायचा या उद्देशाने मी अभ्यास करायचो. माझ्यासाठी जो 10वी शिक्षण आहे, गावातलं शिक्षण आहे, तो परिपूर्ण चांगला राहिलेला. त्यानंतर 11वी आणि 12वी हे आनंद निकेतन कॉलेज, जर तुम्हाला माहीत असेल, बाबा आमटे यांचं आहे, तर तिथे माझं 11वी आणि 12वीचं समोरचं सायन्स शिक्षण झालेलं. मराठीत शिकत असल्यामुळे मला खूप कठीण जायचं कारण की सेमी इंग्लिश नव्हतं त्या काळात. आणि मी 11वी 12वीला तिथे जेव्हा गेलो तर मला पहिला किंवा 2 वर्ष म्हणजे खूप स्ट्रगल राहिलं आणि त्या स्ट्रगलमध्ये पण मी 11वी आणि 12वी पार केली आणि त्याच्यानंतर मग इंजिनिअरिंगची जी डिग्री आहे ती परस्यू करण्यासाठी नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये मी एनरोल झालो आणि 2012मध्ये माझी इंजिनिअरिंगची डिग्री संपन्न झालेली. आणि मग IT सेक्टरकडे जेव्हा तुम्ही वळले, बरोबर,
तर या क्षेत्रामध्ये अडचणी, आता तुम्ही बिलकुल, डिसिप्लिनमध्ये बिलकुल. राहिल्यामुळे बिलकुल. तुम्हाला तशा अडचणीवर तुम्ही मात केलीच असेल. बिलकुल. पण तरी आम्हाला ऐकायला आवडेल की अडचणींना कसं पार केलं. आता 2012ची जेव्हा जर मी गोष्ट करत असतो तर त्यावेळेस एका इंजिनिअरिंगच्या स्टुडंटची जी एक परिस्थिती असते की त्याला समोरचं भविष्य काय आहे हे कदाचित तो स्पष्टपणे पाहत नसतो. आणि आमच्या इंजिनिअरिंगच्या भाषेत किंवा आय टीच्या भाषेत किंवा सॉफ्टवेअरच्या भाषेत एक ट्रायल अँड एरर हा एक कॉन्सेप्ट आहे. म्हणजे जर तुम्ही कोणतीही गोष्ट कराल तर तुम्हाला पहिल्यांदा ती करावी लागेल, त्यात चुका असतील त्या चुका दुरुस्त कराव्या लागेल आणि शेवटी तो तुमचा प्रोग्राम जो आहे प्रॉपर एक्झिक्यूट होत असतो. माझी काही टर्मिनॉलॉजी आय टी संदर्भात असल्यास क्षमक्ष, पण मी संदर्भ सांगण्याचा हाच आहे माझा त्याच्यात लक्षात उद्देश येतंय आणि आमच्या ते. एक्झॅक्टली. तर तुम्हाला आयुष्यात कोणतीही गोष्टीची स्पष्टता येण्यासाठी तुम्हाला विशिष्ट पद्धतीने त्या गोष्टींकडे कॉन्सन्ट्रेट करून त्या पद्धतीने तिथे कार्यरत होणं आवश्यक आहे. त्याचे रिझल्ट्स काय येतील किंवा आउटकम्स काय येतील या संदर्भात विचार न करता स्वतःला तिथे ओतून पहिल्यांदा हे पाहणं आवश्यक आहे की ही तुमची कप ऑफ टी आहे की नाही. परम्युटेशन, कॉम्बिनेशन अँड प्रॉबॅबिलिटी ह्या गोष्टी सर्वांनी शिकलेल्या आहेत. त्यामध्ये म्हटलं जाते की जेवढ्या वेळेस तुम्ही ऑकरन्सेस मल्टिपल व्हाल तेवढे तुमची प्रोबॅबिलिटी ऑफ चान्सेस जास्त असतात. काम न करता एका ठिकाणी बसून नशिबाला कोसणं आणि त्याच्यानंतर आपल्याला अपॉर्च्युनिटी नाही मिळालं हे म्हणण्यापेक्षा आपण किती एफर्ट्स लावलेत आणि किती एफर्ट्स लावून कुठल्या लोकांपर्यंत आपण पोहोचलोत, किती लोकांनी आपल्याला जाणीव घेतली, आपण किती कार्य केले, त्या परम्युटेशन कॉम्बिनेशननी तुमचं लक फॅक्टर डिसाईड होतं. तर माझ्या मते 99% आजही मेहनत आहे आणि जो 1% आहे हा तुमचा किंबहुना ते प्रोबॅबिलिटीज आहेत जे तुम्ही याच्या आधी किंवा त्याच्या आधी जे काम केलेलं आहेत त्याचं तुम्हाला ते नशिबाने तुम्हाला भेटत असते. पण त्या 1%साठी 99% मेहनत घेणं हे तेवढंच कंपल्सरी आहे. तुमची कंपनी सध्या इंटरनॅशनल लेवलवर काम करते. बरोबर. याच्यामध्ये तुमच्या कंपनीची बेस्ट बाजू काय, अजून असं काय त्याच्यासोबत आहे? जसं मी म्हटलं की आता माझं एज्युकेशन जे वरोरा आनंद निकेतन या इथनं झालं, तर बरेचशा वेळेस मी जेव्हा आय टी क्षेत्रात येण्याचा प्रयत्न केलं तेव्हा मला माझी बाजू समजली की माझ्याकडे काही असे बरेचसे कमी स्किल सेट आहेत, त्यामुळे मी चांगल्या कंपनीमध्ये किंवा चांगल्या कंपनीत नोकरी करू शकत नव्हतो. कालांतराने बिकॉज ऑफ मी बऱ्याचशा गोष्टीत पार्टिसिपेट करायचो त्याच्यामुळे मला एक इंटर्नशिप करायची अपॉर्च्युनिटी मिळाली इन्फोसेप्ट्स या कंपनीमध्ये. तिथे अपॉर्च्युनिटी मिळाल्यानंतर तिथे मी कार्यरत झालो. 3 महिन्यांची इंटर्नशिप होती. शेवटी सरांनी विचारलं की तुला काय करायचं आहे. बहुतेक हा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात असतो पण कोणी त्याचं उत्तर द्यायला पडत नाही. पण कोणी सपोज विचारलं तर खरंच तो प्रश्न एवढा कठीण असतो की स्वतःला आपल्याला माहीत नसतात आणि तो प्रश्न आपण दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्न करतो. सर तुम्ही आम्हाला काय सजेस्ट कराल की आम्हाला काय करायला पाहिजे. एक्झॅक्टली त्या प्रश्नानंतर मला पण वाटलं की काहीतरी गोष्ट आपली चुकत आहे आणि ती चूक आपल्याला शोधायला पाहिजे. पण चूक शोधण्यासाठी तेच मी म्हटलं परम्युटेशन कॉम्बिनेशन. मला एक अपॉर्च्युनिटी मिळाली एक स्टार्टअप कंपनीसोबत काम करायची. तिथे मी काम केलं आणि काम केल्यानंतर मग मला जाणीव झाली की या पूर्ण टेक्निकल फील्डमध्ये माझी कुठली बाजू अशी आहे की ज्यामध्ये मी खूप चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. आणि तिथे काम करताना एक जो इंटरेस्ट आला त्यानंतर मी स्वतःला एक आधीपासूनच कॉलेजमध्ये माझ्या मनात होतं की वयाच्या 25व्या वर्षापर्यंत मला जेवढं शिकायचं आहे नोकरी करायची आहे तेवढे करेल, पण स्वतःचं काहीतरी अस्तित्व असावं आणि स्वतःचं काहीतरी करावं यासाठी मी नेहमीच झटत राहीन. कंपनीमध्ये कार्य करत असताना मनात नेमकी एक बाजू असायची कशा पद्धतीने, तर मी फक्त कामच नसतो करायचं तर जे माझे बॉस होते, जे माझे मॅनेजर्स होते त्यांच्याकडे निमूटपणे मी लक्ष देऊन ठेवायचो की हे कशा पद्धतीनं काम करतात. आणि बऱ्याचदा असं झालेलं आहे की मी अवघे 3 ते 4 महिने कंपनीमध्ये रात्री 4 वाजेपर्यंत पण काम केलेलं आहे. पण त्यात माझे 2 बेनिफिट्स होते. एक तर मला लर्निंग जास्त लवकर घ्यायची होती आणि सोबत माझ्यासोबत जे बाकी लोक होते किंवा जे माझे मित्रपरिवार होते ज्या प्रोजेक्टवर आम्ही काम करायचो त्यातनं मला भरपूर अनुभव घ्यायचा होता. ही गोष्ट करताना इव्हेंच्युअली रूम पार्टनर म्हणून माझे जुने मित्र मिस्टर विशाल कोठेकर जे 11वी-12वीमध्ये माझ्या सोबतीलाच होते पण इंजिनिअरिंगसाठी दुसऱ्या ठिकाणी गेलेत. आणि मी एका कंपनीला जॉईन करताना तिथे मी ट्रेनिंग दिलेलं होतं, तर त्यामध्ये एक स्टुडंट होता मिस्टर हरीश चोपकर. कालांतराने ते दोघेही माझे रूम पार्टनर झाले. त्यांना मी निमूटपणे सांगितलं की जर तुम्ही माझे रूम पार्टनर व्हाल तर मी विशिष्ट पद्धतीने आपलं रूमचं नियोजन करतो, ते तुम्हाला निमूटपणे करावं लागेल. सोबत मी काहीतरी वेगळं प्लॅन करत आहे, तर तुमची फ्रिक्वेन्सी जर जुळत असेल तर तुम्ही माझ्यासोबत रूम पार्टनर होऊ शकता. त्यांनी
होकार दिला आणि होकार दिल्यानंतर इथनं आमचं काम चालू झालं. मी त्यांना माझी गुप्त योजना सांगितली की मला सामोर जाऊन अशी अशी IT कंपनी करायची आहे. पण कोणतीही गोष्ट करण्यासाठी एक फक्त निश्चयच नसतो, पण एक करेज पण असावं लागते. आणि ते करेज दाखवलं माझ्या पार्टनरनी, मिस्टर हरीश चोपकरनी. त्यांनी म्हटलं, सर तुम्ही सुरू करा, मी त्याची पूर्ण पाठराखण करतो, मी सुरुवातीला सर्व प्रयत्न करतो, तुम्ही कंपनीत असल्यामुळे तुम्हाला ते सोय होणार नाही. आणि त्याच्यामुळे मग हरीशनी तिथे पार्टिसिपेट केलं आणि त्यांनी पहिलं स्टेप टाकली. त्यांनी झटपट नोकरी सोडली आणि तिथे त्यांनी पार्टिसिपेट केलं. आणि कालांतराने वेबाकृतीचं जी सुरुवात आहे, मी म्हणू शकतो ते हरीश या व्यक्तीच्या एका स्टेप्समुळे ते आमचं समोर चालू झालं. आम्हाला पण आतमधनं एक ऊर्जा आली की चला आता आपण कसोशीने काम करू शकतो. आम्ही दोघांनी मग नोकरी सोडली, त्यांना प्रॉपर एक्झिट केल्यानंतर आम्ही त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये आलो, जेणेकरून आम्ही आपलं फुल फोकस वेबाकृतीसाठी आपण टाकलेलं. तर अशा पद्धतीचं वेबाकृतीचं फॉर्मेशन राहिलेलं. टीम वर्क हा तुमचा खूप मोठा त्याच्यात पार्ट होता. एक्झॅक्ट. एक एम्प्लॉई असणं आणि एक स्वतः मालक असणं यात फक्त एकच फरक आहे. 30 तारखेला तुम्हाला एक चांगला मेसेज येत असतो एम्प्लॉई असताना की ही सॅलरी क्रेडिट झालेली आहे. आणि मालक झाल्यानंतर तुम्हाला 30 तारखेला मेसेज येणार नाही, पण तुम्हाला एक टेन्शन येतो की 30 तारखेला तुमच्या स्टाफचा तुम्हाला पेमेंट करायचं आहे. ही पद्धत जी आहे हे सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला चॅलेंजिंग असल्यामुळे अशासाठी आपल्याकडे चांगल्या कार्यकुशल मुलांची गरज आहे. तर सोबतच आम्ही जसं सांगितलं होतं की वेबाकृती जेव्हा आम्ही फॉर्म केली तेव्हा आम्ही 3 वेगळ्या व्हर्टिकलमध्ये ते चालू केलेलं होतं. तर प्राथमिक पद्धतीने सांगायचं म्हटलं तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट हा आमचा पहिला व्हर्टिकल आहे, त्यात एज्युकेशन डोमेन हा आमचा सेकंड व्हर्टिकल आहे आणि आयडियाज आणि इनोव्हेशन हा आमचा तिसरा व्हर्टिकल आहे. तर वेबाकृती जसं आमचं एक सॉफ्टवेअर डोमेनमध्ये आहे तसंच आमचं एज्युकेशन डोमेनमध्ये आम्ही वेब गुरुकुल ही एक इन्स्टिट्यूट स्थापन केलेली आहे, जी वेबाकृतीची सिस्टर कन्सर्न कंपनी आहे. तर मेजरली वेबाकृतीच्या इस्टॅब्लिशमेंटनंतर आमचं एज्युकेशन आणि सॉफ्टवेअरचं वर्क एकत्रित चालत असल्यामुळे बराचसं इन्फ्लुएन्शियल मार्केटमध्ये गेल्यामुळे स्टुडंटचं अप्रोच आमच्याकडे जास्त यायचं. सद्यस्थितीत वेब गुरुकुलनी मागच्या 7 वर्षात 10,000पेक्षा जास्त इंजिनिअरिंग आणि टेक्निकल स्ट्रीमच्या स्टुडंटला शिकवलेलं आहे आणि सोबत बऱ्याचशा नामांकित कंपन्यांना आम्ही रिसोर्सेस प्रोव्हाइड करत असतो. माझ्यासोबत मी आणि विशाल जो आहे तो IT हँडल करत असतो आणि एज्युकेशन हा इंडिपेंडेंटली हरीश सध्याच्या स्थितीत हँडल करत आहे. तर आजचा जो इरा आहे 2012मध्ये तो तेवढा नव्हता, पण आज जर तुम्ही बघता तर ITचा खूप जास्त इम्पॅक्ट मार्केटवर आहे. इवन गेल्या मागच्या 2 वर्षात आम्हाला पण कोविडनी खूप जास्त झळ पोहोचवेल अशा पद्धतीचा आमचंही संभ्रम होतं, पण आम्ही 20 ते 30% त्याही पिरियडमध्ये चांगलं ग्रो केलं. तर UAE, UK, USA आणि सिंगापूर हे असे काही कंट्रीज आहेत जिथनं आम्हाला सर्वात जास्त आता सध्याच्या स्थितीत काम येतो. आणि स्पेसिफिकली फिनटेक डोमेन, एज्युकेशन डोमेन आणि एंटरटेनमेंट डोमेन या 3 डोमेनमध्ये आम्हाला बहुतांशी जास्त काम येत राहतात. तर तिथे काम चालू आहे. तरुणांना मार्गदर्शन मिळेल खरंच, असं तुम्ही आता सांगितलं. पण मला एक लक्षात आलं की तुम्ही नोकरी पण केली आहे आणि आता तुम्ही एक सक्सेसफुल बिझनेसमॅन आहे. बिलकुल. आमच्या तरुणांना काय सांगाल, नोकरी की व्यवसाय? नाही, मी हे सांगेन की परिस्थिती ही प्रत्येकाची वेगळी असते आणि नोकरी आणि व्यवसाय हा संदर्भ तेवढाच आहे की प्रत्येकाला आपल्या परिस्थितीनुसार किंवा आपल्या कंडिशन्सनुसार त्या गोष्टीला आपल्याला सामोर करायला पाहिजे. जर तुमच्यावर तुमची फॅमिली अवलंबून आहे आणि तुमचं परिवाराला नियोजन करण्यासाठी तुम्हाला जेही मासिक इन्कम येते त्यामध्ये तुम्हाला तुमचा टाईम गुंतवावा लागत असेल तर माईट बी मी म्हणतो की त्यांनी तिथे नोकरी पत्करायला पाहिजे. इट इज बिकॉज कारण की त्यांच्या कोणत्याही निर्णयामुळे जर त्यांच्या फॅमिलीचं कुठेही प्रॉब्लेम होत असेल तर तो निर्णय मला वाटतं की कुठेतरी चांगला निर्णय नाही. व्यवसाय करण्यासाठी असं नाही की फंडामेंटल तुमच्याकडे बरेचसा पैसा आहे, तो पैसा तुम्ही घेतला आणि तो पैसा घेऊन एक छान असं ऑफिस बनवलं, चांगला महागडा स्टाफ तुम्ही ठेवला आणि तुम्ही उद्यापासून बिझनेस चालू केला. बिझनेस चालू करण्याच्या काही स्टेप्स आहेत. मी मराठमोडा असताना आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे जेही पूर्वज आहेत म्हणू शकतो किंवा जेही माझी पिढी राहिली आहे त्यांच्यापैकी कुणीच आतापर्यंत IT किंवा कोणता बिझनेस केला असेल असं नाही. शेतीपूरक व्यवसाय त्यांनी केलेले आहेत. तर माझ्यासाठी विशेषतः कधी अनुभव याचा होताच नाही आणि कोणी मेंटॉर म्हणून आपल्या पाठ थोपाटेल आणि आपल्याला सांगेल की समोरची स्टेप्स काय करायचे इथेही संभ्रम होतं.
तर मी पहिल्यांदा हे सांगेन की तुम्हाला जर कुठेही व्यवसाय करायचा असेल तर पहिल्यांदा तुम्हाला नोकरी किंवा त्या संदर्भात स्किल सेट बनवणं खूप आवश्यक आहे. अनुभव घ्यावा लागेल. एक्झॅक्टली. कारण की एक सिम्पलसी गोष्ट आहे की आपल्याकडे वेगवेगळ्या कल्चरचे आणि समाजातले लोक आहेत. आज मी शेतकऱ्यांनाही म्हणतो की ते सेल्फ इंडिपेंडंट आहेत. आज आपण त्यांना त्या दृष्टिकोनातून बघत नाही, पण आज आपल्याकडे 60 ते 70% लोक हे शेती व्यवसायच करतात. त्यांना मासिक काही भत्ता भेटत नाही, त्यांना पेमेंट भेटत नाही, पण ते काय करतात, पूर्ण एफर्ट्स टाकतात त्यांच्या शेतीत, उत्पन्न घेतात आणि वर्षभर ते त्या उत्पन्नावर आपली जीवन यापन करतात. आजही आपल्याकडे नोकरी करण्याचा जो कल आहे तो याच्यासाठी जास्त आहे कारण की त्यांना त्यात सिक्युरिटी हा एक कन्सेप्ट आहे. पण सिक्युरिटी नावाची ही जी गोष्ट आहे हा ऍक्च्युली संभ्रम आहे. याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. मी नेमकी म्हणतो असतो की कोणी व्यवसाय करतो म्हणून तुम्ही नोकरी करता. बरोबर आहे, बरोबर आहे. नोकरी काही हे असा सब्जेक्टिव्ह मॅटर नाही आहे की जो बिना व्यवसाय केल्याशिवाय तुम्हाला भेटणार. तर त्यामध्ये व्यवसाय करताना दोन गोष्टी मला ज्या वाटतात, तुमचा एक अनुभव असणं आवश्यक आहे आणि सोबत करेज असणं आवश्यक आहे. ज्याला आपण मराठीत म्हणू की धाडस जे म्हणतो आपण, ते करणं आवश्यक आहे. कारण की जेव्हा आपल्याला विहीर खोदायची असते तेव्हा 4 लोकात खोदू शकतो आपण, पण जेव्हा नदी आपल्याला बनवायची असेल किंवा तलाव बनवायचा असेल तेव्हा आपल्याला बऱ्याच लोकांचा साथ लागेल. पण जेव्हा पॉन्ड मोठा होईल किंवा नदी मोठी होईल तर त्या पात्रामध्ये बऱ्याच लोकांना आपण सामावू शकतो. सो इफ यू वॉन्ट टू रन अलोन यू कॅन रन अलोन व्हेरी फास्ट, बट इफ यू वॉन्ट टू गो फार अवे सो यू नीड टीम, आणि त्याच्यासोबतच तुम्ही सामोर जाऊ शकता. नोकरी वर्गांना हा कर्वेचर त्यांचा सुरुवातीपासून वर जातो आणि व्यावसायिकचा सुरुवातीपासून खाली जातो आणि मग तो कर्वेचर हळूहळू वर जातो. तर त्यात पोटेन्शियल, पेशन्स, करेज या बऱ्याच गोष्टीचं तुम्हाला ताळमेळ ठेवावं लागते आणि प्रत्येक स्टेप्सवर तुम्हाला हे चेक करावं लागते की मी जे स्टेप्स घेतो आहेत त्यात खरंच माझ्या कंपनीचं काही व्यवस्थित होईल की नाही होईल. आणि व्यवसायात असताना कोणताही एक्सपेरिमेंट हा महागडाच असतो हेही लक्षात ठेवणं आहे. तर त्याच्यामुळे ते एक्सपेरिमेंट करणं आणि त्याच्यासोबत त्याच्यातून आलेले रिझल्ट्स तेवढेच डायजेस्ट करणं हेही तेवढं आवश्यक आहे. तर मी म्हणेन की प्रत्येकाची एक कुवत असते, ते नॅचरली बहुतेक देवानी दिलेली आहे. आणि मी नेहमी म्हणत असतो की जर देवानी सर्वांना माणसासारखंच बनवलेलं आहे, कुठंच कमी ठेवलेलं नाही आहे, तर मग प्रत्येक व्यक्ती सारखा का नाही? तर तो बौद्धिक क्षमतेमुळे कुठे ना कुठे कमी पडतो, डिसिजन मेकिंगमुळे कुठे ना कुठे कमी पडतो. तर मला युवा पिढीला हेच सांगायचं आहे की त्यांनी आपली चौकट पहिल्यांदा बघावी, त्यानुसार त्यांनी ते डिसिजन घ्यावे. तर अनुभव हा सर्वात एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे, तो नोकरीत असो किंवा व्यवसायात. सुरुवातीला अनुभव असणं आवश्यक आहे आणि स्किल सेट असेल तर फारच छान. कारण की आज जेही तुम्ही बघत आहात मोठे मोठे व्यवसाय आहेत ते त्यांच्या स्किल सेटवरच आहेत. तुम्ही आता बोलताना एक क्रिकेटचं उदाहरण दिलं. बिलकुल. आणि मला आता तुमचं उत्तर ऐकून असं वाटतं की जसं एक बॅट्समन बॅटिंग करतो, एखादा बॉल आला प्लेड करेल, एखाद्या बॉलवर 1 रन काढेल, कधीतरी तो सिक्सर मारतो. बिलकुल. तुमचं हे उत्तर म्हणजे असं होतं की हा आजचा सिक्सर होता आणि खरंच ऐकत राहावं असं वाटत होतं. पण थोडंसं वेळेचं बंधन पण आपल्याला आहे. एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला तर विचारतो की भविष्यातले वेब आकृतीचे प्लॅन काय? बिलकुल सर, वेबाकृतीचे प्लॅन्स आमचे भरपूर ब्रॉड लेवलचे आहेत आणि त्या संदर्भात नेमक्या मी 2 शब्दात सांगायचं म्हटलं तर आम्हाला आमच्या कंपनीचं नाव जसं मी सांगितलं आहे वेब आकृती, तर मी सुरुवातीपासूनच त्या विचाराचं होतो की इंडियन कंपनी असल्यामुळे आपल्याला इंडियन ओरिएंटेशन आणि इंडियन नॉमेनक्लेचरवरच ते असायला पाहिजे. सो दॅट इज द रिझन आम्ही आमच्या कंपनीचं नाव वेब गुरुकुल असो किंवा वेब आकृती असो त्यांना एक इंडियन टच देण्याचं केलेलं आहे. तर आमचं मेन उद्देश हे आहे की इंडियन एंटरप्रिनर्स किंवा स्टार्टअप ज्या कंपनीज आहेत त्यांना चांगलं स्ट्रॉंग सोल्युशन प्रोव्हाइड करणारी आम्हाला कंपनी बनायची आहे. आणि उद्या जाऊन सपोज ज्याही कंपनी युनिकॉर्न्स बनतील तर त्या कुठे ना कुठे आमच्यासोबत सपोर्टिव्ह राहाव्यात, आम्ही त्यांचे सोल्युशन डेव्हलप करावे, हा आमचा एक ध्येय आम्ही समोर घेऊन चाललेलो आहोत. दॅट इज वोकल फॉर लोकल. आणि त्याच गोष्टी आम्ही इथे क्रिएट करण्याचा प्रयत्न करत आहोत. पुणा, बँगलोर हे खूप नामांकित सिटीज आहेत, आपली नागपूरही काही कमी नाही आहेत आणि इथचे लोक पण काही आपण कमी नाही आहोत. तर तो पोटेन्शियल आपल्याला इथे आणून घ्यायचा आहे. राम सर, खरंच खूप छान. म्हणजे मला प्राऊड फील येतोय किंवा आज अशा एका व्यक्तिमत्वाची ओळख झाली आहे. तुम्ही इथे आलात आणि खरंच खूप बहुमूल्य मार्गदर्शन केलं, खूप वेळ दिलात आम्हाला, त्याच्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. जब हौसला किया है ऊंची उडान का तो देखना फिजूल है कद आसमान का. आपण जर एकदा मनाशी कुठलाही निश्चय केला तर आपण आकाशाला सुद्धा गवसणी घालू शकतो. हेच आपल्याला आजच्या एपिसोडमधून राम सरांनी सांगितलेलं आहे.
आणि अशाच नवीन नवीन व्यक्तिमत्वांना घेऊन तुमच्यासमोर नेहमी येण्याचा निश्चय RMWच्या टीमने केलेला आहे. तर तुम्ही बघत राहा RMW प्रेझेंट बिझ बझ आणि आमच्या चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.